डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। मनसेच्या टीकेनंतर भाजपनेही आता प्रकरणात सक्रिय भूमिका घेत शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भेट घेतली। यावेळी शहरातील स्वतंत्र सिव्हिल रुग्णालय उभारण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याची माहिती भाजपचे नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली आहे। शास्त्रीनगर रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील हल्ल्यानंतर मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी भाजपवर टीका करत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला होता। त्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळाने रुग्णालयात भेट देत डॉक्टरांशी संवाद साधला आणि त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या। यावेळी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीला स्वतंत्र सिव्हिल रुग्णालय मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं सांगितलं। तर मनसेच्या टीकेवरही प्रतिक्रिया देताना त्यांनी जे सूर्याकडे पाहून थुंकतात त्यांचे काय होते हे सर्वांना माहिती आहे असा पलटवार केला। या प्रकरणामुळे डोंबिवलीतील आरोग्य व्यवस्था आणि राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। आसपास महाराष्ट्राचे राज्यमंत्री म्हणून रवींद्र चव्हाण साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री होते। त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे, त्यावेळेचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे तसा पत्रव्यवहार केलेला आहे। या डोंबिवलीचं ठाण्याच्या धर्तीवर सिव्हिल हॉस्पिटल व्हावं। आणि आता आम्ही भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते मंडळी, आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आणि शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब असतील, त्यांची लोक असतील, माहिती म्हणून आम्ही नक्कीच आता मुख्यमंत्र्यांकडे तो पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी कसं होईल याकरता आम्ही प्रयत्न करू। आणि राहिला दुसरा गोष्ट, आता तुम्ही जे विचारलं की आरोग्य समिती 2005 पर्यंत महानगरपालिकेमध्ये आरोग्य समिती असेल, बांधकाम समिती असेल, झोपडपट्टी पुनर्विकास वगैरे, या सगळ्या समिती वेगळ्या वेगळ्या होत्या। त्यामुळे आता आमची प्रामुख्याने मागणी असणारी दीपेश जे आहेत, मी आहेत, नंदू परब साहेब आहेत, मंदताई किंवा सगळे नगरसेवक आहेत, आमचे मोरेश्वरचे आहेत, मंदार आहे, आम्ही सगळेजण ऐकताना आज भेटणार आहे। आज किंवा उद्या जसं वेळ भेटेल तेव्हाच भेटणार। आणि प्रामुख्याने आरोग्य समिती सभापती व आरोग्य समिती या महापालिकेत लवकरात लवकर निर्माण व्हावी याकरता आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुढाकार घेणार। मी तर पहिले भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जी घटना शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये घडली आहे तिचा निषेध करतो आणि अशा घटना पुढे घडू नये यासाठी जे काय लागेल त्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक म्हणून प्रयत्न करणार आहोत। आणि मगाशीच कोणीतरी सांगितलं की आम्ही 4 दिवसानंतर 5 दिवसानंतर इथे उपस्थित झालो, परंतु मी आपल्याला सांगू इच्छितो की ज्या दिवशी ही घटना घडली रात्री, त्याच्या नेक्स्ट डे सकाळी इथल्या ज्या CMO आहेत सादिया मॅडम, त्याचबरोबर शुक्ला मॅडम यांच्याशी रवींद्र चव्हाण साहेब, मी, त्याचबरोबर नंदूजी बरोबर शशिकांतजी कांबळे आमचे उपमहापौर, आम्ही सगळे संपर्कात होतो आणि त्याचे तुम्ही पुरावे देखील मॅडमकडनं घेऊ शकता। आणि आम्ही सातत्याने त्यांना हेच सांगत होतो की जे आपला स्टाफ आहे त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा आहे। जी घटना घडली तिचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला। त्याचबरोबर डॉक्टरांना लागणारी जी काही मदत असेल ती आम्ही करू असं आम्ही डॉक्टरांना सांगितलं होतं। रवी म्हणजे सूर्य असतो, सूर्याकडे बघून थुकायचं नसतं। जे सूर्याकडे बघून थुकतात त्यांचं काय होतं ते तुम्हाला माहिती आहे ना। म्हणून मला जे कधीतरीच उगवतात त्यांच्याबद्दल मला जास्ती टीका करायची नाही आणि मला या गोष्टीमध्ये राजकारण आणायचं नाही। मला एवढंच सांगायचं आहे की या हॉस्पिटलसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत त्या आम्ही सातत्याने करण्याचा आमचा प्रयत्न आहे। कल्याण आणि डोंबिवलीची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे, परंतु आपण बघत असाल तर इथे कित्येक वर्ष सिव्हिल हॉस्पिटलसारखी एक सुविधा लोकांसाठी नाही आहे। आणि आमची आज ठाम मागणी राहणार आहे की रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये लवकरच एक सिव्हिल हॉस्पिटल व्हावं किंवा एक शास्त्रीनगर किंवा रुक्मिणीबाईच्या हॉस्पिटलला सिव्हिल हॉस्पिटलचा दर्जा तरी मिळावा, याच्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे। कारण म्युन्सिपल हॉस्पिटलचे काही लिमिटेशन्स असतात आणि त्या सुविधा लोकांना मिळत नाही आणि त्याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे की सिव्हिल हॉस्पिटल लवकरात लवकर कल्याण डोंबिवलीत यावं। आत्ताच आयुक्तांशी आमचं बोलणं झालं आहे, 24 तास पोलीस संरक्षण हॉस्पिटलमध्ये असणार आहे। आता बाहेरची जी केबिन आहेत त्या सगळ्या इलिगल केबिन तोडण्याचं काम आज होणार आहे आणि तिथे लवकरात लवकर सुरक्षा रक्षकाची केबिन तयार होणार आणि तिथे राहुल कांबळे, जनशक्ती, डोंबिवली।